या ठिकाणी आपण त्याचे झालं विचारू किती 90 टेकवणार आज. किती 90 टेकवणार तुम्ही? किती ओव्हरची मॅच आहे? 3. 4-5 तरी हाय फिक्स आहेत. फिक्स 4-5 फिक्स. पाहूयात. या ठिकाणी तुम्ही पहिला नंबरचा बक्षीस उचलणार काय वाटतं? अरे कन्फर्म. आमच्याकडे मेन एक ऑलराऊंडर आहे ना, पियुष ओंबळे. पण या ठिकाणी पियुषचा तर फॉर्मच नाही. पियुष पहिल्याच चेंडूत बाहेर जाऊ शकतो कारण पियुषच्या हाताला जखमा झालेल्या आहेत. त्याला माहिती आहे की तो कोणत्या टीम मध्ये खेळणार आहे. तो 100% दिलं. पाहूयात. कॅमेरा बंद कर. बोल ना 2 मिनिटं कॅमेरा बंद. या ठिकाणी रुद्र, तुम्हाला काय वाटतं आपली टीम म्हणजे आपण दोघे एका टीम मध्ये, तुम्हाला काय वाटतं आपली टीम पहिला नंबरचा बक्षीस उचलू शकते का? माझा इझी ना. इझी या ठिकाणी आपला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि ऑलराऊंडर आयकॉन प्लेअर आहे आमच्या टीमचा रुद्र काढून आयकॉन प्लेअरचं पाहू शकता. आपले जे सोहम सावंत जे आहेत ते आता शिवजयंती साजरी करून आली शाळेतून आणि पाहू शकता या ठिकाणी त्यांची आता मॅच आहे. तिसरा राऊंड आहे भाऊचा आपल्या. पाहूया त्यांचं काय मत आहे या ठिकाणी. माझं काय मत नाही, मॅच जितेल आणि फायनल जायचं. मग तुम्हाला वाटतं फायनल मारतील? समोर आम्ही वाघ निवत येईल ना समोर. ऍग्रेशन, फुल ऍग्रेशन मोड मध्ये आपला भाऊ. या ठिकाणी सौम्य पवार यांचं देखील स्वागत झालेलं आहे, जे दररोज या ग्राउंडवर कवटी बॉलनी खेळत असतात. दररोज या बॉललाच षटकार किंवा 90 टेकवत असतात. तर पाहूया आज किती 90 टेकू शकतात किंवा षटकार टेकू शकतात. पहिलीच मॅच तुमची कोणासोबत आहे? आम्हाला माहित नाही पहिली मॅच कोणासोबत. डायरेक्ट गेम करणार तुम्ही? कोण पण असो डायरेक्ट गेम करणार. तुम्ही कोणत्या टीम मध्ये आहात? समर प्रशांत 11 म्हणजे लास्टची म्हणजे तुमच्या समोर आहे ते अक्षरशः ऋतुराज गायकवाड आणि समर्थ यांची टीम. या ठिकाणी आपण सध्या सौम्य पवार यांचं सन्मान करू आपण सोहम सावंत यांच्या हस्ते. टाल्या. चल, तुला काय वाटतं? तू दररोज खेळतो इथं, तुला वाटतं आज तुम्ही चॅम्पियन बनाल? आता बघूया थोड्या वेळात जे होईल ते सगळं तुमच्या समोरच होईल. आणि मेन मत आपल्या पिकेल सीझन आता सीझन तिसरा येतो. आता थोड्याच वेळात चालू होईल आणि या प्रकारे समोर खूप टीम आहेत, ते पण खूप चांगले खेळणार आहेत. तर काय होईल आता काय कोणाला सांगता येणार नाही, तर समोर बघता येईल आपल्याला. मग तुम्ही दररोज इथे षटकार न मारतो, तुम्ही आज मारू शकता का? बघूया, जर मारलं तर मारू जातं नाही, काय पण होऊ शकतं का? असं का काय वाटतं तुम्हाला? स्वतःवर भरोसा नाही आहे ना? खूप आहे, कॉन्फिडन्स तर आहे आमच्या टीमवर. आता बघू पुढं काय होईल. तुमच्या टीम मध्ये खूप टफ टीम आहे. यश 11 मध्ये आहात तुम्ही, तर यश सर्वा, तुझा भाऊ शार्मी वगैरे सगळे आमच्या टीम मध्ये आहेत. यश आणि या प्रकारे आता सोम पुजारी यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद. ज्ञानेश्वर संकुल कमिटी ऋतुराज सावंत यांनी चांगलं आयोजन केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि इथे जमलेले सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. चांगले खेळा, असंच खेळा आणि पुढे जा. धन्यवाद. दादा दोन शब्द दादा. दोन शब्द. अरे ना सांगा पटकन चालू टाईम होता. 10वीची परीक्षा जायचं आहे, बोर्ड जायचं आम्हाला पटकन. तर आता आमची इथं कवटी प्रीमियर लीग होणार आहे, त्यासाठी बघा सगळी पोरं उपस्थिती झालेली आहेत. तर हे नियोजन आमच्या ऋतूने केलेलं आहे. तर अजून टीमा यायची आहेत कारण की अजून सगळी पोरं अजून उठली नाहीत कारण की आज शिवजयंती आहे.
त्यामुळे आज बघू शकता दादांचा आमच्या उद्या मराठीचा पेपर आहे 10वीचा. दादा पेपरचा न अभ्यास करता आमच्याकडे आलेले आहेत लीग खेळायसाठी. म्हणजे विचार करा आमची कवठी प्रीमियर लीग किती मोठी झालेली आहे. त्यामुळे आता बघू पोरं बघू शकता तिथं ग्राउंड वगैरे आखत आहेत. आता बघू शकता आमच्याकडे फावडे हिलर पण आलेले आहेत. त्यांची टीम एकदम टफ आहे. कॅमेरामॅन तर तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉट्स दाखवतो. पहिली आमचीच मॅच आहे, बघू शकता तुम्ही लॉट दाखवतो. माने वर्सेस आर्यन हिलावत. तर खूप मजा येणार आहे गाईज, तुम्हाला लाईव्ह दिसणारच आहे. तर शार्विल ब्लॉकमध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. त्याला सबस्क्राईब करा आणि बाकी काय बोलत नाही. आता बघू कशी मॅच होते. आणि आता भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडत आहे. तर महाराजांना हार घालण्याचा कार्यक्रम निलेश घरसी करतात. छत्रपती शिवाजी महाराज की वरती घरात गेल्यावरच आउट आहे. हा घ्या नीट कर जरा. हा व्हिडिओ बनले पाहिजे. अगरबत्ती आणली लहान घरात ना आपले आपले प्रमुख पाहुणे सत्यपदम येरम यांचं स्वागत झाले. त्यांचं स्वागत करतील तेजस पाटील. जा त्यांनी आपल्या मंडळासाठी 60 रुपये दिलेले आहेत. 70 रुपये देणगी दिलेली आहे. त्यांचं खूप खूप स्वागत. आणि आपण आता बघतोय पहिल्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल होतोय. नाणेफेकीचा कॉल तेजस पाटील यांच्या शुभ हाताने यश पाटील यांच्या शुभ हाताने. उडव उडव काटा ना सापा आलाय. आणि नाणेफेकीचा कॉल जितलाय मात्र तेजस 11 याने. आणि त्यांचा निर्णय लवकर कळवायचा आहे. आणि बॉलिंग याचा निर्णय घेतलाय. रुद्र तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे रुद्र याला. तर आपण तुम्हाला दाखवूया लाईव्ह टेलिकास्ट.